सर्वांना लाल सलाम। उद्या 9 जुलै, खरं तर उद्या जर पाहिलं तर संपूर्ण देशव्यापी आंदोलन आपल्या सर्व संघटनांनी ठेवलेलं आहे। खरं तर संघटनेचे कारण संघटनेमध्ये जे आंदोलन ठेवले त्याचे कारणही तितकेच महत्त्वाचे आहे। खरं तर कामगार कायदे हे रद्द झाले पाहिजे। दुसरी गोष्ट, जनसुरक्षा विधेयक भारत सरकारने खूप छान नाव दिले जनसुरक्षा विधेयक। खरं तर लोकांना वाटतं जनतेच्या सुरक्षेचं काय, पण हे जनतेच्या सुरक्षेचं नसून हे जनतेचा गळा घोटणारं आणि लोकशाही संपवणारं हे विधेयक आहे। हे नामंजूर झालं पाहिजे। यासाठी आपण सर्व सीटूच्या संघटना असतील, भातृभावी संघटना असतील, आपल्या आशा असतील, अंगणवाडी सेविका असतील, शालेय पोषणहार कर्मचारी असतील, डाटा ऑपरेटर असतील, बांधकामगार असतील आणि इतर संघटित असंघटित क्षेत्रातले सर्वच कामगार असतील, या सर्वांनी उद्या या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये येण्याचं ठरवलेलं आहे। तर मी माझ्या आशा सेविका असेल या सर्वांना आवाहन करते, शेतकरी मित्रांनाही आवाहन करते की त्यांनी आपल्या लढ्यामध्ये उतरायचं आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या जर व्यथा जर बघितल्या तर शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही। सोयाबीनचे उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे। त्याचबरोबर हिरड्यांची जे झाडं आहेत त्यांच्या नोंदी 7/12वरती झाल्या पाहिजे। आशा स्वयंसेविकांचे देखील प्रश्न खूप गंभीर आहेत। गेल्या 7 महिन्यापासून केंद्र सरकारचं मानधन त्यांनी दिलेलं नाही। त्याचबरोबर शालेय पोषणहार कर्मचारी जे आहेत आजही त्या जिल्हा परिषदेवर अहिल्यानगर येथे धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। अंगणवाडीचे प्रश्न खूप गंभीर आहेत। खरं तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। कामगारांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत की कायम कर्मचारी करून घ्या, यासाठी सर्वांनी उद्या या आंदोलनामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या प्रश्नांना वाचा फोडायचे आहे। हे सरकार झुकवायचं आहे। मी सर्वांना विनंती करते की उद्या तुम्ही सर्व या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल। इन्कलाब जिंदाबाद।